मागील 20 वर्षापासनं मी लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आहे. 2017 पर्यंत मी एम्प्लॉयी होतो आणि मी टाटा ए-आय लाईफ इन्शुरन्सला असोसिएट डायरेक्टर ऑफ एजन्सी म्हणून होतो आणि तिथे पण एक मोठी टीम हँडल करत होतो. आता मी एक एंटरप्रेन्युअर आहे आणि आता पण जवळपास 950 लोकांची टीम हँडल करतोय. पण या सगळ्या जर्नीमध्ये, लाईफ इन्शुरन्सच्या जर्नीमध्ये मी भरपूर सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल दोन्ही एंटरप्रेन्युअर्स बघितलेत. पण त्या माध्यमातून माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली, की काय डिफरन्स आहे या सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुलमध्ये. तर जे सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स आहे त्यांच्या सक्सेसचा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलमंत्र जो आहे, तो आहे फुल टाईम अप्रोच. लाईफ इन्शुरन्स बिझनेसला पार्ट टाईम आणि फुल टाईम दोन्ही पद्धतीने केल्या जाऊ शकतं. पण पार्ट टाईममध्ये जेव्हा करतात ही चॉईस आहे ऑब्व्हियसली. पण पार्ट टाईममध्ये करत असताना त्याचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, की समजा मला 2 वाजता दुपारी एक अपॉइंटमेंटवर जायचं आहे किंवा एक अपॉइंटमेंट आहे आणि त्यांच्याशी भेटायचं आहे. तर आता त्यामध्ये 2 अप्रोच आहे, की एक असा आहे, की माझ्या घराच्या अगदी 500 मीटरवर ती अपॉइंटमेंट आहे आणि त्यामुळे मग मी दुपारी 1 वाजेपर्यंत घरातच थांबणार आणि 1:30 वाजता घरून निघून 2 वाजता ती अपॉइंटमेंट करून परत घरीच जाणार, कारण की घर जवळ आहे. आणि दुसरा एक अप्रोच असा आहे, की नाही, मी कन्सिस्टन्सी माझी मेंटेन करणार आणि त्या कन्सिस्टन्सीच्या माध्यमातून मी सकाळी 9 वाजता जर का माझा तो नियम असेल, तर मी 9 वाजता घरून निघणार, ऑफिसला जाऊन बसणार किंवा मी कुठल्यातरी दुसऱ्या एरियामध्ये काही नवीन अपॉइंटमेंट्स काढणार किंवा काही नवीन प्रॉस्पेक्टशी भेटायचा प्रयत्न करणार. हे सगळं जरी करत असताना मी 9ला घरून निघणार, हा झाला फुल टाईम अप्रोच. तर या पद्धतीने जर का आपण फुल टाईम अप्रोचनी काम केलं तर सक्सेस मिळतं. हे भरपूर सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्सला जेव्हा मी बघितलं आणि त्यांना खूप क्लोजली मॉनिटर केलं, तेव्हा त्यातनं मला हा एक त्यांचा गुण लक्षात आला, की त्यांच्या सक्सेसचं एकमेव कारण जे आहे ते आहे कन्सिस्टंटली काम करणे आणि फुल टाईम काम करणे. हे जे मी शिकलो, हे मी स्वतःसाठी पण इम्प्लिमेंट केलं. जसं मी सकाळी एखाद दिवस असा असतो, की ज्या दिवशी अपॉइंटमेंट नाही आहे फिक्स, तरी पण मी सकाळी 9 वाजता घरून निघतो, 10 वाजता आपल्या ऑफिसला पोहोचतो आणि अपॉइंटमेंट्स नसतील तरी पण संध्याकाळी 6 पर्यंत ऑफिसला बसतो. पण पुष्कळ वेळा असं होतं, की अपॉइंटमेंट्स नसताना सुद्धा येऊन बसतो आणि नेमकं त्या दिवशी वॉक इन काही लोक येतात आणि 3 ते 4 अपॉइंटमेंट संध्याकाळपर्यंत झालेले असतात. तर मी ही गोष्ट स्वतःवर इम्प्लिमेंट करतो आणि स्वतःला पण त्यातनं मला सक्सेस मिळालं. तर मी एकच सांगतो सगळ्यांना, की कन्सिस्टन्सी इज व्हॉट ट्रान्सफॉर्म्स ॲव्हरेज इंटू एक्सेलन्स.